रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्रीवर्धन वावलेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा शेतात अनोखा उत्साह. हातात नांगर धरत मोबाईल संगणकाच्या युगात अनुभवला भात लावणीचा प्रत्यक्ष आनंद. आधुनिक युगात संगणक, टीव्ही आणि मोबाईलच्या आभासी विश्वात हरवत चाललेल्या आजच्या पिढीला मातीचा सुगंध आणि शेतीचे खरे महत्त्व कळावे या उद्देशाने श्रीवर्धन तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा वावलेवाडी येथील विद्यार्थ्यांसाठी एक विशेष भात लावणी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी थेट शेतात उतरून भात लावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. केवळ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून न थांबता शाळेच्या शिक्षकांनी स्वतः चिखलात उतरून हातात नांगर धरला आणि शेतीची कामे केली. शिक्षकांना अशा प्रकारे शेतात काम करताना पाहून विद्यार्थ्यांचा उत्साह दुप्पट झाला. गुरुजींनी दाखवलेल्या या धड्यामुळे मुलांमध्ये श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले. शाळेतील लहानग्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा शेतातील लाल चिखलात पाय ठेवत भात लावणी केली. शिक्षकांच्या सोबतीने चिखलात काम करताना मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. निसर्गाच्या सानिध्यात राहून प्रत्यक्ष शेती कशी केली जाते हे मुलांनी अगदी जवळून पाहिले व अनुभवले. या उपक्रमात स्थानिक शेतकरी श्री सुरेश निवाते, श्री राजू रामाणे, श्री रमेश खाडे आणि स्थानिक महिला मंडळाने विशेष सहभाग घेतला. त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना भाताचे रोप कसे धरावे, त्याची जुडी कशी बनवावी आणि चिखलात ते योग्य पद्धतीने कसे रोवावे याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले. विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने स्वतःच्या हाताने भाताची रोपे शेतात लावली. आपण रोज जे अन्न खातो त्यामागे आपल्या शेतकरी राजाचे किती अथांग कष्ट असतात याची जाणीव यावेळी मुलांना व उपस्थितांना झाली. यामुळे घामातून मोती पिकवणाऱ्या बळीराजाबद्दल मुलांच्या मनात आदराची भावना अधिकच द्विगुणित झाली. निसर्गाच्या खुशीत आणि कोकणी पारंपरिक लोकगीतांच्या सुरावर शिक्षक आणि मुलांनी या श्रमदानाचा मनसोक्त आनंद लुटला. हा उपक्रम केवळ एक प्रात्यक्षिक नसून विद्यार्थ्यांसाठी एक जिवंत कार्यशाळा ठरली. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन केलेला हा नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद आहे. यामुळे येणारी नवीन पिढी आपल्या मातीशी, संस्कृतीशी आणि निसर्गाशी घट्ट जोडलेली राहील अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. प्रतिनिधी संदेश घोलप, श्रीवर्धन, रायगड.